नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. आपल्या जे ह्या सृष्टीचा निर्माता आहे ना, भगवंत. भगवंत म्हणजे आपली सगळ्यांची निर्मिती कुणी केली माहित आहे का? जीवा शिवा. म्हणजे जिथं जीव आहे तिथं शिव आहे. शंकरानं निर्मिती केली आपल्या सगळ्यांची, बरं का. तर त्या शंकरानं ना आपल्याला महादेवानं एक गोष्ट सगळ्यांना सगळ्यांना बरंच काही दिले हो. सुंदर डोळे दिले, सुंदर सौंदर्य दिले, सुंदर चेहरा दिलाय, सुंदर विचार दिलेत, पैसे कसे कमवायचे ह्याची सुद्धा अक्कल दिले, जगायचं कसं ह्याची सुद्धा अक्कल दिली. पण एक गोष्ट ना आपल्या शंकरानं ना काय केली माहिती आहे का? ती त्याच्या पायाखाली लपवून ठेवली आहे बघा. कोणालाच दिली नाही बरं का. आणि ती गोष्ट काय माहिती आहे का तुम्हाला? तर ती आज सांगणार आहे ती गोष्ट काय आहे ती, बरं का. कारण मग माता पार्वतीने ना विचारलं. ती रोज विचार करायची, देवाने सगळं काय काय दिलंय, मग ही गोष्ट का दिली नसावी. तर तेव्हा काय झालं माहितीये? देव काय म्हणला माहितीये का? शंकर म्हणले, देवी, मी सगळं दिलंय माणसाला ग, पण माणसाला ना जर सगळं दिलंय, पण एक गोष्ट मी माझ्या पायाखाली का ठेवली माहितीये का? कारण ती गोष्टीचं नाव आहे शांतता. कारण माणूस कुठंही जाऊ दे हो, पण त्याला शांतता भेटत नाही बरं का. कुठेही जावा, कितीही पैसे कमवा, तुम्हाला शांतता भेटत नाही. ती शांतता फक्त माझ्या पायावरती पाय डोकं टेकवल्यावरच तुम्हाला शांतता भेटते. म्हणून ना देवाने ती पायाच्या खाली लपवून ठेवले बरं का. नेहमी विचार करा. म्हणजे देवाकडे गेलं ना, नक्की आठवा तुम्ही बरं का. तिथं गेल्यानंतर तुम्हाला किती मन प्रसन्न वाटतं आणि किती भारी वाटतंय ते, कळलं का. कारण देवानं सगळं काय दिलंय, फक्त शांतता आपल्याला दिली नाही. ती शांतता फक्त देवाच्या पायावर नतमस्तक झाल्यावरच होते बरं का, भेटते आपल्याला. त्यामुळं देव म्हणतो, कुठंही फिर, पण माझ्या पायावर आल्यावरच तुला शांतता भेटते. त्यामुळं ना रामकृष्ण हरी बरं का. म्हणून सांगते, परमार्थ पण केला पाहिजे आणि संसार पण केला पाहिजे, कळलं का. म्हणजे शांतता पण भेटते आणि संसार पण होतो.